नमस्कार, स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यांना भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 मिळालेला आहे. आणि सध्या संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे निदेशक म्हणून कार्यरत आहेत. आणि विद्यार्थ्यांसाठी सरांनी वेगवेगळे उपक्रम केले आहे. आणि हे उपक्रम सर हे एक उपक्रमशील शिक्षक आहेत. आणि या उपक्रमशीलतेतून सरांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. आणि सरांच्या माध्यमातून कितीतरी विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त झालेली आहे, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि सरांचे जे हे कार्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली ते पुरस्कार मिळाला, त्या पुरस्कारावेळी आपली जे अनुभव आहे ते अनुभव सांगाल? सर, भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे शुभ हस्ते हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद झाला. आणि हा पुरस्कार ITIच्या सर्व शिल्पनिदेशक आणि ITIचे सर्व प्रशिक्षणार्थी आणि विशेषतः ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थी जे की शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून मी जे काही प्रशिक्षण करतो आहे त्यांना हा पुरस्कार समर्पित करतो आहे. तर हा पुरस्कार एक मोठी जबाबदारी या पुरस्काराने मला दिलेली आहे असं मला वाटतं. सर, हा जो आपल्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे त्याच्याबद्दलचे निकष कोणते, निवडीचे निकष कोणते आहेत? राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी निवडीचे निकष की प्रशिक्षणाचं तर काम सर्वजण करतात, पण याच्यासाठी विशेष निकष आहेत की मागील 3 वर्षाचा आपला जो रेकॉर्ड आहे ज्याच्यामध्ये तुमचे प्रशिक्षणार्थी हे मी शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये काम करतो आहे. तर मागील 3 वर्षाचा रेकॉर्ड तुमचे अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेमध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत ते मेरिट यायला हवेत. त्यानंतर मागील 3 वर्षाचा तुमचा रेकॉर्ड जो आहे रिझल्ट व्यवस्थित असायला हवा. त्यानंतर डिजिटलच्या अंतर्गत तुम्ही जे प्रशिक्षण राबवता तर नाविन्यपूर्ण प्रशिक्षण असावेत, ऑन जॉब ट्रेनिंग असावीत. त्यानंतर तुम्ही काम करत असताना हायर एज्युकेशन सुद्धा महत्त्वाचं आहे, त्याच्यावर सुद्धा मार्किंग असतात. त्यानंतर प्रशिक्षणाच्या दरम्यान तुम्ही किती प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार लावले आणि रोजगार लावत असताना काही प्रशिक्षणार्थी तुमचे स्वतःचे उद्योजक सुद्धा बनले का, हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. आणि हे करत असताना तुम्ही नेहमीच्या अंतर्गत जे सिलेबस बनवणारी डिजिटल सिलेबस बनवते आणि त्याचे साहित्य उपक्रम हे जे करते आहे ते निमी करते. तर त्या निमीवर तुमचे सिलेबसमध्ये तुम्ही कमिटीवर आहात का, सिलेबस बनवलेले आहात का, तुम्ही पुस्तकाचे लिखाण केले आहात का. तर या माध्यमातून मी माझ्या 6 पुस्तका पुरस्कार मिळायच्या अगोदर होत्या आणि आता नुकताच एक पुस्तक वेल्डर ट्रेड थेरी NSQF लेवल 2.5 तयार झालेली आहे, त्याचं विमोचन सुद्धा होईल. आणि दुसरी पुस्तक प्रॅक्टिकल वेल्डर प्रॅक्टिकल ही पुस्तक, म्हणजे असे एकूण 8 पुस्तकं मी लिहिलेली आहेत. सर, हे पुस्तकं लिहिण्याचं जे उपक्रम आहे किंवा पुस्तकं विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत, म्हणजे तसं तुम्ही हिंदी, मराठी आणि इंग्लिश या 3ही भाषेमध्ये पुस्तकं लिहिलेली आहे, तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? सर, मी 2012 मध्ये आदिवासी भागामध्ये माझी नियुक्ती झाली रेग्युलरमध्ये. तसं तर मी या डिपार्टमेंटला 2010 मध्ये जॉईन झालेली होतो ॲज अ फॉरमन म्हणून काटोलला. परंतु नव्याने नियुक्त होऊन मी शिल्पनिदेशक संदाता या पदावर वडसा येथे जॉईन झालो. आणि त्यावेळेस मी बघितलं की मुलांसाठी जे अभ्यासक्रमाला लागणारे किंवा स्पर्धा परीक्षेला लागणारी पुस्तक, कारण मुलगा वारंवार पुस्तक घेणार नाही आणि तशी मुलांचे पुस्तक वाचण्याची आवड ही कमी झाली आहे. तर मुलाला आवडेल अशी पुस्तक जी सिलेबसवर आधारित आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा त्या पुस्तकातून त्याला यश मिळेल अशी पुस्तक पाहिजे. आणि त्यानंतर मुलाला सहज समजेल. तर मराठी लँग्वेज, हिंदी लँग्वेज आणि इंग्रजी लँग्वेज हे एकाच 3 लँग्वेजचा समावेश असलेली MCQच्या स्वरूपातली पुस्तक बनवायचा प्रयत्न केला.
आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आला. त्याचा रिझल्ट सुद्धा मला भेटला. 2017 पासून महाराष्ट्रातून दरवर्षी टॉपर देण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून. आणि 2022 मध्ये संदाता व्यवसायाची कामठी मला काम करत असताना भारतातून मुलीमध्ये दुसरी मुलगी आली. तर हा एक आउटपुट मला या पुस्तकाच्या माध्यमातून भेटला की, आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात तर पुस्तक वापरतायत, परंतु बाहेरच्या राज्यात सुद्धा पुस्तक हे गेले. आणि त्यानंतर CITS म्हणून एक्झाम असते, त्याच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये आपल्या पुस्तकातून पेपर आले. DRDO बाबा अटॉमिक रिसर्च सेंटरच्या एक्झामचे सुद्धा पेपर आपल्या पुस्तकातून आलेले आहे. आणि या पुस्तक वाचल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा राहिला सर या पुस्तकात? विद्यार्थ्यांचा प्रतिसाद राहिला की जेव्हा रिझल्ट येते आणि बरेचसे निदेशक जेव्हा प्रतिक्रिया देतात की सर आमच्या मुलांनी येस जो संपादन केला आहे हा येस संपादन केला आहे, तर तुमचे पुस्तक वापरून केला आहे. तर अशा कित्येक प्रतिक्रिया नेहमी येतात. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचं श्रेय सुद्धा या पुस्तकाला दिलं आहे. खूप छान सर. सरांनी स्वतः पुस्तक लिहून एक विद्यार्थ्यांना एक सोपा मार्ग यांनी करून दिलेला आहे. कोरोना कालावधीमध्ये सर्व जग थांबलेलं असताना सरांचं काम हे अव्यय सुरू होतं. तर सरांनी कोणकोणते उपक्रम या कोरोना कालावधीमध्ये केले ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. तर सर, कोरोनामध्ये एक भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यावेळेस गरज होती की एज्युकेशन थांबलं नाही पाहिजे. मुलं म्हणजे घरीच होते, मुलं घरीच होते, तर त्यांच्यापर्यंत ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून कसं करता येईल. मग आधीपासून माझे कोचिंग क्लासेस होते नोकरी लागायच्या अगोदर. तर तेव्हा वाटायचं की आपलं सुद्धा चॅनल असावं, परंतु या अगोदर कधी संधी आली नाही किंवा. तर हा एक माध्यम होता की ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवायचं. तर मी सुरुवातीला खडू आणि बोर्ड घरीच शिकवायला लागलो. आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण वेल्डरचा सिलेबस सोबतच फिटर, एम्प्लॉयबिलिटी स्किल असे सिलेबस आणि प्रोजेक्ट, मी वेगवेगळे प्रोजेक्ट जे समाजोपयोगी पडतील असे प्रोजेक्ट बनवण्याची आवड असल्यामुळे तसे प्रोजेक्ट सुद्धा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बनवले गेले. आणि त्यावेळेस माझी निवड DGT मार्फत PSC ऑक्सिजन अँड ऑपरेशन अँड मेंटेनन्स प्लांट यासाठी लागणारी ऑपरेटरची कमी होती आणि ऑक्सिजनची कमी. माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ऑक्सिजन ऑडिट त्यामध्ये भाग घेतला होता. तर त्यावेळेस प्रत्यक्ष मृत्यूचं थैमान बघितलं गेलं, पाहिलं. परंतु हे करत असताना आपण कुठंतरी राष्ट्रीय काम करतोय याची जाणीव होती मनात. आणि तेव्हा सातत्यानं दररोज व्हिडिओ बनवणे आणि कोरोनासाठी आपल्याला काही करता येईल का. तर माझी निवड DGT मार्फत झालेली होती, मास्टर ट्रेनर म्हणून. तर मग तिथे त्यावेळेस घरी कोणी बाहेरचे लोक येऊ देत नाही, अशा वेळेस मी स्वतः कामठीला जायचो. 10 ते 5:30 पर्यंत तिथं काम करायचो. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर 6:30 वाजतापासून ते 9 वाजतापर्यंत मला 22 पोरांना शिकवता आलं. आणि वेगवेगळ्या गावचे मुलं होते, काही मुलं कामठी ITIचे होते, मुली होत्या. आणि त्यांना मला 2 प्लांट दाखवायचे होते. तर नागपुरातले वेगवेगळ्या कंपनीचे सर्व प्लांट, PSC ऑक्सिजन प्लांट मी दाखवले, त्यांना शिकवले. सुरुवातीला मलाही शिकवल्या गेलं. आणि त्यानंतर जे नवीन ऑपरेटर तयार करायचे, वेव आली अशीच पुन्हा कोरोनाची, तर त्यासाठी तयार केले. हा मला वाटते की माझ्या कार्यामधलं सर्वात मोठं काम आहे, जे मला असे मुलं बनवता आले, ज्यांना नवीन उपक्रम शिकवता आला, संधी त्यामार्फत त्यांना मिळाली. आणि आयुष्यात कधीतरी अशा प्रसंगाला आपण सामोरं जाऊ शकतो, हा एक कॉन्फिडन्स मुलामध्ये सुद्धा आला. त्यावेळेस DGT कडून जे PSC ऑक्सिजन प्लांट मध्ये भारतातून पहिली आली निशाताई गडपायले. तर हा एक मोठा काम माझ्या या मार्फत झालेला आहे. आणि त्याच वेळेस PSC ऑक्सिजन प्लांटचे व्हिडिओ इंग्रजीमध्ये आम्हाला शिकवलं गेलं होतं, ते संपूर्ण व्हिडिओ मराठीमध्ये बनवले. सर हे विद्यार्थीप्रिय शिक्षकच नाहीत, तर त्यांनी कोरोना योद्धा म्हणून सुद्धा समाजासाठी काम केलेले आहे. हे काम खूप वाखाणण्याजोगे आहे. सरांचं विद्यार्थ्याला शिकवतात, तर शिकवण्याची पद्धती कोणती आहे, कोणत्या प्रकारे आपण शिकवता विद्यार्थ्यांना, आणि आपण एक लोकप्रिय शिक्षक आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून कसा अनुभव आहे आपला?
सर, मुळात आयडियाला येणारा प्रशिक्षणार्थी हा ग्रामीण भागातील आहे. त्याचे पालक अवेअर नाही आहेत. तर अशा मुलांसाठी आम्ही काम करतो आणि इंडस्ट्रीसाठी मॅनपॉवर देणे आणि स्किल मॅनपॉवर, कौशल्यपूर्ण कौशल्य. मॅनपॉवर बनवणे हा शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेचा मुख्य गाभा आहे. त्यासाठी काम करत असताना आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना आम्ही प्रॅक्टिकल बेस असते. आमच्याकडे जवळपास 70% प्रॅक्टिकल आणि 30% थेरी या माध्यमातून शिकवल्या जाते. हे करत असताना प्रशिक्षणार्थ्याला कामाप्रती आवड निर्माण करणे, वेगवेगळ्या एक्झाम्पलद्वारे त्यांना मोटिवेट करणे आणि तुम्हाला स्किल तुमच्या कुठल्या लेवलवर नेऊन ठेवेल याची ज्यावेळेस मुलाला जाणीव होते त्यावेळेस तो प्रशिक्षणार्थी खरंच स्किल मिळवण्यासाठी मेहनत करत असतो. तर मी ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून इंडस्ट्री व्हिजिट करणे, इंडस्ट्रीमध्ये असणारे तंत्रज्ञान या माध्यमातून मुलांना बघता येते आणि त्यांना शिकता येते. त्यानंतर प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि इन्क्वायरी बेस्ड लर्निंग हा माझा मुख्य म्हणजे भाग आहे शिकवण्याच्या पद्धतीमध्ये, की मुलांकडून आपण प्रश्न कसे मिळवायचे चिकित्सक पद्धतीने हा आणि क्रिटिकल थिंकिंग करत असताना ही त्यावेळेस मी सांगतोय की खूप जास्त एज्युकेशन घेण्याची गरज नाही. अनेक विद्यार्थी आयटीआयच्या माध्यमातून नोकरीला लागले आहेत आणि दीड लाख रुपये पगार मिळवत आहेत. काही मुलं उद्योजक सुद्धा या माध्यमातून झाले. हे आम्ही प्रत्यक्ष जेव्हा दाखवतोय, इंडस्ट्रीमध्ये नेऊन दाखवतो, इंडस्ट्रीतले जेव्हा ओनर्स होता येतात आणि ते आयटीआय केलेले असतात, हा एक मोठा राष्ट्रीय कार्यक्रम आम्ही युवा पिढीला घडवतो आहे. तर हा एक मला वाटतंय की खूप मोठा उपक्रम आहे आणि त्याच्यात अतिशय आनंद मिळतो की मुलांना स्किल कसा मिळवता येईल आणि आपला भारताची मान आपण जगामध्ये कशी या स्किलच्या माध्यमातून मिळवू शकतो. म्हणजे याचा उत्कृष्ट नमुना जर असेल तर या भारताच्या औद्योगिक जडणघडणीमध्ये आयटीआयचा खूप महत्वाचा मोलाचा वाटा आहे असं मला वाटतंय. आणि सर, तुम्ही नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरामध्ये होतात किंवा ग्रामीण भागामध्ये कार्यरत होतात, तर अशा वेळेस तुम्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आणि ही उपक्रमशीलता तुमच्यात मुळातच भिनलेली आहे, तर त्याविषयी सांगाल? सर, माझा प्रवास म्हणजे तसा मी आधी सर्वात अगोदर माझे अर्निंग लर्निंगच्या माध्यमातून मी आपली सुरुवात केली. कोचिंग क्लासेस माझे होते विश्वेश्वरय्या स्टडी सर्कल नावानं. म्हणजे VNIT मध्ये सुद्धा काम केलं. त्यावेळेस मला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून विविध प्रोजेक्ट मधला सहभाग देता आला आणि त्यानंतर मी कॉन्ट्रॅक्ट मध्ये कंत्राटी गटनिदेशक म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था काटोल इथे काही दिवस काम केलं आणि नियमित पदभरतीवर मी आदिवासी ITI देसाईगंज वडसा इथे 5 वर्ष काम केलं. गडचिरोली जिल्ह्यामधील दुर्गम परिसरामध्ये. तर तेव्हा जाणवलं की आदिवासी भागातील मुलं प्रामाणिक आहेत, कष्टिक आहेत आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं होऊन आपली परिस्थिती बदलवायची आहे. त्यासाठी मुलं कुठलंही काम करायला तयार आहेत. तर त्या दरम्यान मी वेल्डरच्या विद्यार्थ्यांना जे स्टेनलेस स्टीलच्या विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रॅक्टिकलमध्ये कसा अंतर्भाव होईल आणि स्वतः अर्निंग आणि लर्निंग कसं करता येईल तर या माध्यमात कमवा आणि शिकवा. तर ही योजना राबवली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज वडसा येथील मुलांचे स्वतःचे त्यांनी व्यवसाय उभारले. अनेकांना त्या माध्यमातून ते रोजगार देत आहेत आणि तिथले प्रशिक्षणार्थी स्वतःच्या पायावर सक्षमरित्या उभे आहेत याचं मला समाधान आहे. त्यानंतर मी भंडारा जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखांदूर इथे डेप्युटेशनवर 1 वर्षासाठी होतो. तर त्या दरम्यान मला जाणवलं की तिथली मुलं सुद्धा प्रामाणिक आहेत आणि तो आदिवासी झाडीपट्टीचा भाग आहे, ग्रामीण भाग आहे आणि तिथले मुलं हे कलागुणी आहेत. तर त्या मुलांना होतकरू आहेत, कलागुणी आहेत, वेगवेगळे उपक्रम करतात आणि तिथे सुद्धा मी अर्निंग लर्निंगच्या माध्यमातून मुलांना शिकवतानाच कसं कमवता येईल तर याचं सुद्धा माहिती देत गेलो. तर तिथला हेमंत मटाले या मुलाला म्हणजे पहिला मुलगा आहे की ज्याला फ्रोनेस कंपनीची नामांकित, जगातील वेल्डिंग क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित कंपनीची त्याला स्पॉन्सरशिप मिळवून दिली आणि त्याचा त्याने फायदा एवढा घेतला की तो आता
JMS नागपुरातली JMS कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 1.5 वर्षामध्ये त्याचे 3 प्रमोशन त्यांनी घेतलेले आहेत. तर त्यानंतर माझी बदली नियतकालिक बदली जी झाली ती कामठी ITI ला झाली नागपूर जिल्ह्यामध्ये, आणि तिथे सुद्धा मी 7 वर्ष काम केलं. तर हा विचार केला नाही की माझी मुलं किंवा दुसऱ्याची मुलं, कुठलाही ट्रेडचा मुलगा असेल त्याला ड्रॉइंग शिकवणे, मॅथमॅटिक्स शिकवणे, मुलांसाठी कॅम्पस प्लेसमेंट आणणे. पहिला कॅम्पस प्लेसमेंट वर्षाला सुद्धा आणलं, लाखांदूरला सुद्धा आणलं. म्हणजे ती आवड होतीच मला, कारण मी VNIT मध्ये काम केलं, आम्ही शिकलो. तर तेव्हा आमच्या कॉलेजला कॅम्पस यायचे. मला सातत्यानं वाटायचं की ITI मध्ये कॅम्पस का नाही येत. तर ITIच्या प्रशिक्षणाच्या दरम्यानच विविध कंपन्यांचे कॅम्पस आणणे आणि त्यांना प्लेस करून देणे, आम्ही आधी रोजगार देणे. आधी आम्ही पुण्याला पाठवत होतो मुलं, आता पुण्याला पाठवायची गरज नाही. अनेक ओळख्या झाल्या, नागपूर मध्येच वेगवेगळ्या MIDC मध्ये आहेत आणि कंपन्या आहेत. तर तिथं पुण्यामध्ये जे पगार भेटते तसेच पगार इकडे सुद्धा मिळत आहेत. तर हे काम आपल्याला करता आलं. मी मागच्या वर्षी 13 सप्टेंबर 2024 ला इथे माझी बदली झाली संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. आणि तिथे ज्या उपसंचालिका आहेत सौ श्वेता कुलकर्णी मॅडम, त्यांना सांगितलं मी की माझी आवड कुठल्या क्षेत्रातली आहे. तर त्यांनी मला एक जबाबदारी दिली, ट्रेनिंग प्लेसमेंटचं काम मी करतो आपलं बॅच सांभाळून. तर हे काम करत असताना मागील वर्षी जवळपास 550 मुलांना रोजगार मिळवून देता आला, याचं सुद्धा मला समाधान आहे. आणि यावर्षी 1000 मुलांना रोजगार देणे हा माझा टार्गेट आहे. हे काम करत असताना हा पुरस्कार जो मला मिळाला, त्यासाठी मला खरं तर म्हणजे मोटिवेट करणारे जर असतील तर हेड ऑफिसचे डोंगरे साहेब, त्यानंतर संचालिका माझी सरदेशमुख मॅडम भारतीय प्रशासनिक सेवा, यांनी मला मोटिवेट केलं. आणि जे सहसंचालक होते किरण मोरघरे साहेब, चव्हाडे मॅडम, आवारे साहेब, यांनी सातत्यानं मला मार्गदर्शन करत गेले. मी मध्ये जेव्हा वडसाला होतो तर 1.25 वर्ष मी कडमेश्वर ITI मध्ये सुद्धा काम केलं आहे. आणि त्यावेळेस तेथील जे प्राचार्य होते, आता सध्याचे जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रमोद ठाकरे साहेब, यांनी मला संधी देत गेले. आणि त्यावेळेस मी 65 मुलांना कडमेश्वरच्या MIDC मध्ये वेगवेगळ्या कंपनीमध्ये प्लेसमेंटचं काम केलं, मुलांना रोजगार मिळवून दिला. तर हा सुद्धा काम मला या माध्यमातून करता आला. अनेक माझे शिल्पनिदेशक मित्र, गटनिदेशक, मी आता नाव प्रत्येकाचे घेऊ शकत नाही, परंतु अनेकाचा सहभाग मिळाला. आणि नागपूर ITI मध्ये काम करत असताना विशेषतः हा पुरस्कार मिळवणे माझ्याकडे खूप हेतू नव्हता, पण हे काम त्या फ्रेम मध्ये बसत गेले. रोजगार देणे, स्वतःची पुस्तक, स्वतःची चॅनल, युट्यूब चॅनल, त्यानंतर माझा स्वतः नोकरी करत असताना मी AMI केला आहे, डिग्री मिळवली आहे. माझा भविष्यातील टार्गेट आहे की इंटरनॅशनल वेल्डिंग इंजिनियर बनणे आणि त्या माध्यमातून वेल्डर क्वालिफिकेशन पोरांचं करून देणे. दरवर्षी मिनिमम 100 पोरांचं वेल्डर क्वालिफिकेशन करून देणे आणि इंडस्ट्रीला लागणारा स्किल मॅनपॉवर या माध्यमातून मिळवायचा हा माझा प्रयत्न राहील. तर हा पुरस्कार मिळवत असताना किंवा मिळण्यासाठी आपण जेव्हा प्रस्ताव टाकतोय तर त्यावेळेस अनेक मित्रांचे सहभाग मला लागले. मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. या प्रस्तावाला तयार करण्यासाठी विशेषतः श्री आनंद कतलेवार, टेक्नोशावी पर्सन आहेत, त्यांच्यासोबत आधी खूप ओळखी नव्हती, परंतु त्यांनी मला मदत केली. मी स्वतः युट्यूबर असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ आणि इंटरव्ह्यू जेव्हा देतोय आपण, इंडस्ट्रीचा सपोर्ट सुद्धा महत्वाचा आहे आपण काम करत असताना. कारण आम्ही स्किल मॅनपॉवर तयार करतोय, परंतु कुठेतरी गॅप आहे. आणि त्यासाठी मी टाटा स्ट्राईव्हच्या माध्यमातून, अनेक टाटा स्ट्राईव्हचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहेत सध्या, अविनाश मंचेवार, यांच्यासोबत मी इंडस्ट्रीला जातो. त्यांच्या ओळख्या नव्हत्या, मी ओळख्या करून दिल्या. त्यांच्या ओळख्याच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये ITIच्या प्रत्येक ट्रेडला ऑन जॉब ट्रेनिंग देणे आणि नागपूर ITI मधल्या प्रत्येक ट्रेडला ऑन जॉब ट्रेनिंग देणे हा माझा टार्गेट असते. आणि त्यासाठी
त्यांच्यासोबत जाऊन इंडस्ट्रीमध्ये ओळख्या करणे आणि ऑन जॉब ट्रेनिंग देणे हा एक उपक्रम करतोय. तर त्यांचा सुद्धा मला सहभाग नेहमी भेटला. याच्या अगोदरचे सुद्धा अभय राऊळ होते. आणि नागपूर आयटीआयला नामांकित आयटीआय महाराष्ट्रातली कशी करता येईल यासाठी आमच्या उपसंचालिका श्वेता कुलकर्णी मॅडम यांचा सुद्धा टार्गेट आहे की पुढच्या वर्षी महाराष्ट्रातला नंबर 1चा पुरस्कार आणायचा. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मतदार क्षेत्रातली आयटीआय ही महाराष्ट्रातून नंबर 1 आणणे हा माझा ध्येय आहे. सर्वांचा सहभाग, ह्या एकटा नाही करू शकत काम, हा टीम वर्क आहे. तर अनेक अधिकाऱ्यांची तसेच स्वप्न आहे आणि माझा सुद्धा स्वप्न तोच आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आणखी मोठ्या पद्धतीनं काम करता येईल. सर, आपला जो हा प्रवास राहिलेला आहे, तर या प्रवासामध्ये जे आपले वरिष्ठ आहेत, अधिकारी वर्ग यांचं मार्गदर्शन आणि आपले जे सहकारी आहेत त्यांची साथ आणि जे आपले विद्यार्थी आहे यांचा पाठिंबा कसा राहिला? सर, मी काम करत गेलो, परंतु जोपर्यंत आपले विद्यार्थी प्रामाणिकपणानं आपण जे सांगतोय त्या मार्गावर चालत नाही तोपर्यंत यश मिळणार नाही. कारण हा जो दिसत आहे तो हा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं हे यश आहे की ज्या माध्यमातून आमचं कार्य आम्हाला चांगल्या पद्धतीनं करता आलं. आणि त्यासाठी पाठिंबा देणारे अधिकारी, त्यासाठी मी सर्वप्रथम आभार मानेन त्यावेळेसचे संचालक सूर्यवंशी साहेब, हेड ऑफिसचे सूर्यवंशी साहेब आणि देवतडे साहेबांनी मला पुस्तक लिहिण्याची परमिशन दिली. सूर्यवंशी साहेबांनी मोटिवेट करत गेले. ज्या सरदेशमुख मॅडम आहे यांच्याकडे मी जेव्हा आपली पुस्तकाची प्रस्तावनासाठी गेलो तर त्यावेळेस डोंगरे साहेबांनी माझं काम मॅडमला सांगितलं आणि त्यावेळेस पाठबळ दिलं सूर्यवंशी साहेबांनी. आणि त्यांनी सांगितले की या सरांचं काम म्हणजे आपण विचार करण्यापलीकडचं आहे. तर हा काम करत असताना मला लाभलेले प्राचार्य म्हणजे देवेंद्र कावडकर साहेब असतील किंवा जेवढे प्राचार्य झाले त्यांनी सुद्धा मला चांगली म्हणजे साथ दिली. माझा प्रामाणिक प्रयत्न होता. आणि विशेषतः यावेळेस किरण मोडगरे साहेब होते, त्यांनी मला TOT सिलेबस लिहिण्यासाठीची परवानगी दिली आणि त्यासाठी मला मोटिवेट नेहमी करत गेल्या चव्हाडे मॅडम आणि त्यांची सुद्धा साथ आहे. आणि या संस्थेच्या संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या उपसंचालिका यांनी मला वेळोवेळी पाठिंबा दिला. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो या प्रसंगी. आणि सर्वात महत्त्वाचं की हे काम करत असताना माझी सर्व मित्रमंडळी आणि माझे प्रशिक्षणार्थी यांच्या पाठिंब्याशिवाय हा काम माझ्या हातून घडणं शक्य नव्हतं. आज स्पर्धा एवढी वाढलेली आहे की या स्पर्धेमध्ये टिकून राहणं महत्त्वाचं आहे आणि जे शिक्षण आहे ते रोजगाराभिमुख शिक्षण पाहिजे. तर या ITIला, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला याच्यामध्ये काय स्थान आहे? आणि सर नवीन उपक्रम घेत असतात आणि सतत नाविन्याचा ध्यास सरांनी घेतलेला आहे. तर याविषयी काय सांगाल? सर, येणाऱ्या या जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर कुठलं तरी कौशल्य पाहिजे, ज्या कौशल्याच्या माध्यमातून आपण रोजगार मिळवू शकतो आणि स्वतः रोजगार देणारे बनवू शकतो. तर मला वाटते की ITI हे बेस्ट आहे, ज्या माध्यमातून शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेचा प्रत्येक ट्रेड, कुठलाही ट्रेड असेल तो 1 वर्षाचा ट्रेड, 2 वर्षाचा ट्रेड, हा रोजगार देणारा आहे असं मला वाटतं आहे. येणारा काळ हा ITIचा आहे, ज्याच्या माध्यमातून आपण रोजगार मिळवू शकतो, मला एवढी खात्री आहे. आणि या प्रसंगी मी आवाहनही करतो, जनतेला आवाहन करतो की खूप मोठं एज्युकेशन न घेता छोटे छोटे शॉर्ट टर्म कोर्सेसच्या माध्यमातून किंवा ITIचे 1 वर्ष 2 वर्षाच्या कोर्सच्या माध्यमातून आपण रोजगार निश्चित मिळवू शकता. आपण याचा लाभ घ्यावा. जिपकाटे सर, आपण खूप छान मुलाखत दिली आणि सर नवीन उपक्रम घेत असतात आणि यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याकडे आपले जे काही विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांनी सरांकडून मार्गदर्शन घ्यावं. या सरांचं जे YouTube चॅनल आहे आणि सरांचं जे पुस्तक आहे ते पुस्तकाची लिंक या YouTube चॅनलच्या खाली दिलेली आहे आणि गरजू विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावं. त्यांचा फोन नंबर पण खाली दिलेला आहे. तर धन्यवाद सर, खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा धन्यवाद.
धन्यवाद सर.